Both the teams 8 players. Lineup photo. Supported by Windsor Group. Presented Man of the Match Awards. Goodies partner मालपानी फूड्स तरफ से आकर्षक गिफ्ट हैम्पर। और इस मैच की शुरुआत फिर से एक बार बड़ा मुकाबला, बड़ा धमाका मैदान में शुरू होते हुए अजून एक मोठा सामना मैदानामध्ये खेळवला जातोय। पावर हाउस वर्सेस आरकेएच लेगेसी, इन दोनों टीमों के बीच ये मुकाबला, मोठी मॅच इथे मैदानामध्ये आता पाहायला मिळेल। दोन ताकदवर टीम एकमेकांसमोर आणि इथे हा चेंडू मात्र खेळला जातोय, एकही धाव नाही, चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडूने मात्र सुरुवात। दोन धाव फलक आतापर्यंत पाहायला मिळतात। दोन धावा, दोन चेंडू मध्ये दोन धावा। गोलंदाजी मार्कर परत एकदा मोहम्मद सैफ आणि पहिला इथे चेंडू मात्र उंच खेळला, रनआउटचा चान्स मात्र रनआउट मध्ये परावर्तित करू शकले नाही गणेश सुतार। बॅटिंग साठी मैदानामध्ये टीम कॅप्टन गणेश सुतार। फुल टॉस, फटका जोरदार आणि तितक्याच वेगात चेंडू जाईल सीमारेषा पार, चौकार, 4 धावा। अंपायर क्वालिफाईड आहेत, व्यवस्थित आहे, त्यांना माहिती आहे तो बॉल आहे का नाही। चेंडू बराचसा डीप होत होता त्यामुळे हा चेंडू फुल टॉस झाला आणि त्यावरती चौकार मात्र चांगला खेळून काढला गणेश सुतारच्या बॅट मधून आलेला चौकार। ओहो हो 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 हो, टप्पा पडल्यानंतर चेंडून घेतलेलं वळण, चेंडून घेतलेली गिरकी, डॉट बॉल 7 धावा फलकावरती पूर्ण होत आहेत, 7 रन ऑन स्कोर बोर्ड। पर एकदा बॅटर मात्र तयार। पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय। पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होत्या, नंतर मात्र सेकंड ओव्हरला प्रयत्न परत सुरुवात, रमेश साबळे आणि रमेश साबळेचा हा सरळ चेंडू, फार देखना फटका होता, क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका। गणेश सुतारच्या बॅट मधनं सरळ षटकार, लॉंग ऑफ मध्ये खेळलेला षटकार। त्यावेळेस परत एकदा हा चेंडू मात्र सरळ खेळण्याचा प्रयत्न, पण आखूड डब्याचा चेंडू होता, रन मात्र इथे नाही, चेंडू डॉट बॉल, निर्धाव चेंडू मात्र आले, 15 धावा, 15 रन ऑन स्कोर बोर्ड। हो, हा चेंडू परत एकदा मोठा ब्लास्ट करण्याचा प्रयत्न, बराचसा दूर होता, लांबून खेचून मारण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला, पण इथे हा चेंडू देखील निर्धाव, डॉट बॉल। फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता रमेशचा, रमेश विरुद्ध गणेश मैदानामध्ये मॅच सुरू है। 17 धावा फलकावरती आपण पाहतोय, 17 रन अब तक पूरे हो चुके हैं। फुल टॉस गेंद थी, हवा में खेल दिया गेंद को, वहां भी फील्डर मौजूद है, कोई रन नहीं, फिर से एक बार डॉट बॉल। 18 रन ऑन स्कोर बोर्ड, 18 रन अब तक पूरे हो चुके। यम पावर हाउस, फुल टॉस गेंद, ओहो
परत एक इथे मात्र रन घेण्याचा प्रयत्न नाही. चेंडू इथे परत एकदा 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 23 धावा. 2 ओव्हर के बाद 23 रन अब तक बन चुके. सागर गलांडे नए गेंदबाज अब आएंगे. सागर गलांडे इस टूर्नामेंट के सबसे दिलचस्प खिलाड़ी है. काफी अच्छी बैटिंग करते, काफी अच्छी गेंदबाजी करते. सागर गलांडे गेम चेंजिंग खिलाड़ी है. एक मैच में मैन ऑफ द मैच भी ले चुके. हो सागर गलांडे की करामत देखिए, क्या रन आउट किया यहाँ पे. आउट हुआ खेल पलटा, का जोश उछलता, का जोश उछलता. वाह सागर गलांडे वाह. क्रिकेट खेळायला तुमच्याकडे फक्त जिद्द लागते, ही मनस्थिती लागते, तर तुम्ही क्रिकेट चांगले खेळू शकता. दाखवणारा खेळ सागर गलांडेचा. ते एक सिंगल रन सिंगल रन सिंगल रन. जो मैं बोलता हूँ मैं करता हूँ, जो मैं नहीं बोलता हूँ डेफिनेटली करता हूँ. काही ठरलं नसेल तरी आम्ही काही करू शकतो. आज फक्त आम्हाला जिंकायचंय. आज प्रत्येकाला फक्त मैदानामध्ये विजय हवाय, हार कुणालाच नकोय. आज प्रत्येक जण मैदानामध्ये जिंकण्यासाठी मैदानात उतरलाय, कारण आता नॉकआउट मॅचेस आहेत. ते जिंकलात तर पुढे, नाहीतर मात्र इथे थांबावं लागेल. हा चेंडू इथे परत एकदा खाली राहिला, समजू शकला नाहीये. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल. सागर गलांडे 4 चेंडूमध्ये फक्त एक सिंगल धाव खर्च केली. वाह. परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. शुभमला मात्र बरेचसे चेंडू डॉट बॉल टाकले सागर गलांडेने. काय गोलंदाजी केली, काय खेळताय सागर गलांडे. वाह. आणि ते हा चेंडू मात्र सरळ खेळून काढला. एक सिंगल रन सिंगल रन. पण इथे जास्त फरक पडणार नाही. 2 धाव फक्त यावर मध्ये खर्च केला. सागर गलांडेचं अप्रतिम षटक. 2 धावा देत एका फलंदाजाला रन आउट केलं. सागर गलांडेची गोलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. फक्त 2 धावा सागरने खर्च केला. एका बाजूने गणेश सुतार, दुसऱ्या बाजूने आपण शुभमला पाहतोय. पण या जोडीला आता गेअर चेंज करावं लागेल. नॉकआउटच्या स्टेजवरती तुम्ही खेळताय, इथे हारलात तर स्पर्धेच्या बाहेर, जिंकलात तर पुढच्या फेरीत बक्षिसाच्या जवळ जाण्याची एक संधी मात्र असेल. यावर्षी स्पर्धा गाजवण्याची संधी असेल. फटका मात्र मला वाटते बरोबर मध्ये मारला होता, कारण मागच्या ओव्हरमध्ये सागर गलांडेने पॉवर हाऊसचा आवाज बराचसा कमी करून टाकला होता. शुभमने सांगितलं, मित्रांनो दमू नका, थकू नका, घाबरू नका, अजूनही आम्ही दोघं बॅटिंग करतोय, आवाज होऊन द्या, मचेगा शोर मचेगा हल्ला, तभी तो ये क्रिकेट का जोश कायम रहेगा. एक सिंगल रन सिंगल रन सिंगल रन. 27 रन, 27 धाव फलक आपण पाहतोय. 27 रन गोलंदाजी मार्कर आपण पाहतोय. सचिन अल्लाट. सिंगल नाही शुभमच्या बॅट मधनं शुभ सुरुवात. षटकार. आज बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. जबरदस्त खेळ मैदानामध्ये आपण पाहतोय. परत एकदा हा चेंडू मात्र थोडासा खाली राहिला. धाव फलकावरती आपण पाहतोय. 33 रन. फटका चांगला खेळला आणि इथे घडतंय काय. चुका मैदानामध्ये घडताय चुका. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. शुभमच्या बॅटमधून आणखी एक चौकार. थँक्यू डीजे. सुरुवातीला अगदी म्हणत असतील, पॉवरचेच खेळाडू म्हणत असतील, शुभमला का बॅटिंगला पाठवला, का त्या शुभमला बॅटिंगला पाठवला, इतके चेंडू तो डॉट खेळतोय. पण आता शुभमला मात्र डोक्यावर घेऊन नाचायची वेळ आली, कारण शुभमने बॅटिंग चांगली केली. आणि ते सागर गलांडेने डाव साधला. इथे गणेश सुतार नावाचा मासा टिकलाय फलंदाज बाद.
कॅप्टन्सीचे खेळाडू मात्र जास्त दोस्ताय झालेत. मला वाटते जे सपोर्टिंग स्टाफ आहेत खुर्ची डोक्यावर घेऊन नाचत होते, ती खुर्ची डोक्यावर घेऊन नाचू नका. खुर्चीवर बसण्यासाठी बरीचशी मारामारी महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. ते खुर्चीवरती बसण्यासाठी उभे राहा, पण खुर्चीवरती उभे राहू नका. थँक्यू. 37 रन, 37 धावा फलकात आपण पाहतोय. 37 रन, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. अजूनही 3 ओव्हरचा खेळ मात्र शिल्लक असेल. इथे पॉवर हाऊसने चांगला खेळ करून दाखवला, विकेट गमावल्या, पण शुभम मात्र सुरामध्ये आलाय. शुभम परत एकदा बॅटिंगसाठी तयार. शुभमच्या बॅटमधनं हा चेंडू मात्र सचिन साठी कॉल होता झेलचा, आणि ते थ्रो नॉन स्ट्राईक एंडला झाला असता तर बॅटर बाद देखील झाला असता. बरीचशी धावपळ धडपड, पण रन मात्र मिळणार नाही, कारण तिथे बॅकअप चांगला आहे. तुमच्या आयुष्यात तुमचा बॅकअप चांगला असेल तर तुमचा पॅकअप होणार नाही, याची काळजी घ्या. त्यामुळे बॅकअप चांगला ठेवा. व्हॅलेंटाईन डे वीक आहे डीजे दादा, बॅकअप असल्याशिवाय ब्रेकअप होत नाही, हे देखील लक्षात ठेवा. तुमचं ब्रेकअप झालं असेल तर आधी समोरून कुणाला तरी बॅकअप मिळाला आहे म्हणून ब्रेकअप झाले, लक्षात ठेवा. विदाउट बॅकअप नो ब्रेकअप. मॅचला सुरुवात, आणि ते फटका जोरदार, इथे चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषा पार. षटकार 44 रन, 44 धावा फलकावर आपण पाहतोय. परत एकदा हवाई हल्ला, शुभमच्या बॅट मधनं धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. शुभम मैदानामध्ये आग ओकणारी बॅटिंग मैदानामध्ये करतोय. इथे परत एकदा फटका चांगला खेळलाय, रन मात्र इथे मिळेल. एक सिंगल धाव. टीमच्या 51 धाव पूर्ण होत आहेत. पॉवर हाऊसच्या 51 धाव पूर्ण होत आहेत. ओहो, तर इथे मात्र अफ्ताब इथे मात्र बॅटवरती चेंडू घेऊ शकला नाही. इथे सुरुवात मात्र चांगली करून द्यावी लागेल. अक्षय गोलंदाजी मार्कवर, आणि अक्षयचा हा चेंडू मात्र इथे निर्धाव, आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 धावा. शुभमने केलेली शुभ सुरुवात आपण पाहिलं. शुभम म्हणलं की आपण शुभ असं नाव लक्षात, शुभ कार्याला सुरुवात करतो, आणि ते शुभाने केलेली शुभ सुरुवात मॅचमध्ये नक्कीच पाहायला मिळाली. सुरुवातीला तो थोडा शांत खेळला, पण ती शांतता एका मोठ्या वादळाची येणाऱ्याची अपेक्षा जी होती, ते वादळ मात्र आलं. चेंडू थोडासा खाली राहिला. डॉट बॉल. एका बाजूने मंगेश अलर्ट, एका बाजूने शुभम, आमने सामने, काटे की टक्कर. दोन्ही प्रेक्षकांचा आवाज मात्र इथे आज या टर्फला दुमदुमून सोडलाय, आणि इथे या आवाजाने क्रिकेटच्या खेळाची वेगळी मजा देखील पाहायला मिळाली. व्हाईट बॉल. शुभम सारख्या बॅटरसाठी हा व्हाईट बॉल आला. 14 चेंडू 25 धावांचा शुभमचा नॉटआउट खेळ मैदानामध्ये सुरूच आहे. इथे एका दुसऱ्या विकेटचा शोध असेल. ओहो, इथे चेंडू हवेत होता, चांगली फिल्डिंग, रन मात्र इथे नाही मिळणार. चेंडू डॉट बॉल, प्रत्येक गॅप मध्ये शुभमने मात्र खेळून काढला होता, पण इथे धाव मात्र इथे मिळाली नाही. 52 धावा, 52 रन, 5.2 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय, आणि ते बॅटची कड रन आउटचा चान्स मोका बना आहे, आणि ते फलंदाज मात्र सुखरूप आपल्या घरट्यामध्ये पोहोचला देखील. सॅम पॉवर हाऊसचा स्कोरबोर्ड पोहोचलाय 53, 5.3 ओव्हरमध्ये 53 धावा, आणि पुढचा ओव्हरचा स्कोर देखील आपण पाहिला तर 5.3 म्हणजे 53. 53 दो विकेट के नुकसान पर आफ्ताब बॅटिंगसाठी मैदानामध्ये. आफ्ताबला आपण पाहतोय, खातं अजून उघडलं नाहीये. आफ्ताबच्या बॅटमधनं फटका चांगला खेळलाय, रनआउटचा चान्स, परत एकदा एक सिंगल धाव. 54 धावा, 54 रन. परत एकदा शुभम मैदानामध्ये. आज शुभमने केलेली अफलातून बॅटिंग, पॉवर हाऊस, पॉवरफुल खेळ शुभमने आतापर्यंत केलाय. इथे बॅटची आतली कड, रन मात्र नाही.
मंगेश अल्लाटने मात्र या धावत्या गाडीला ब्रेक लावून टाकलाय. रणाची जी धावती गाडी होती त्याला मंगेशने ब्रेक नाही, मी तर म्हणेल डिस्क ब्रेक लावून टाकलाय. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाव मंगेशने खर्च केला. शेवटचा चेंडू मात्र हवेत खेळलाय. रन 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 घेण्याचा प्रयत्न आणि ते सिंगल धाव पूर्ण. सिंगल धाव पूर्ण. त्याचबरोबर 6 ओव्हरचा खेळ संपलाय. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर 55 धाव, 55 रन. मगाशी आपण सांगतो शुभम बॅटिंग करतो. शुभम अगदी बॅटिंग करत असताना शुभ म्हणजे शुभ शुभ कार्याची सुरुवात आपण करतो. अगदी गणपती बाप्पाची आरती तुम्ही ऐकली असेल, गणरायाची आरती, क्रिकेटच्या देवाची देखील एक आरती आहे. घालील लोटांगण वंदिन चरण, डोळ्याने पाहिले फटके तुझे, पोस्टर लावून आनंदे पूजिन, भावे वळीन सचिन नमा, तोमेव लारा गावस्कर तोमेव, तोमेव फिल्डर गोलंदाज तोमेव, हरे सचिन हरे सचिन, सचिन सचिन हरे हरे, हरे तेंडुलकर हरे तेंडुलकर, तेंडुलकर तेंडुलकर हरे हरे. आणि ते फलंदाज धावबाद. आउट हुआ खेल पलटा, का जोश उछलता, का जोश उछलता. थँक्यू डीजे. हे जे लिरिक्स कुणी लिहिलेत ना, क्रिसलिस का जोश हलका, मला खरंच खूप आवडलेत. कारण इतके परफेक्ट ते लिरिक्स जोडलेत ना. आणि विकेट, आणखी एक विकेट परत एकदा ऐकूया आपण. आउट हुआ खेल पलटा, का जोश उछलता. थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. 55 धावा दा फलकते. आणि या क्रिसलिसच्या सॉन्ग बद्दल, एक गाने के बारे में बात कर रहे थे, जिसने भी लिरिक्स लिखे हैं ना, काफ़ी बढ़िया लिखे. जैसे विकेट जाती है गेम पलटता है, जैसे चौका आता है खुशी मिलती है. और इसके साथ एक क्रिसलिस की इस टूर्नामेंट का मज़ा भी दुगना कर दिया इस ट्रांस ने, इस म्यूजिक ने. जिसने भी लिखा है काफ़ी बढ़िया किया है. हैंड सॉफ्ट फॉर दिस गाय. फिर से एक बार गेंदबाज सागर, सागर वहाँ पे, गेंद हवा में थी, फील्डर वहाँ पे मौजूद है. सिंगल रन, दूसरे का मौका नहीं है. सागरच्या हातून रन घेणं मुश्किल नाही, अवघड आहे. 4 चेंडूचा खेळ पूर्ण झालाय. 57 धाव, 57 रन. सागर फिर से एक बार गेंदबाजी केली. इथे अगदी फार दुरून खेळण्याचा प्रयत्न, रनआउटचा चान्स आणि ते मंगेशने घेतली विकेट. पॅटर आउट. आउट हुआ खेल पलटा, का जोश उछलता. हॅलो, शेवटचा एक चेंडू मात्र शिल्लक आहे. हो हो हो, इथे एक सिंगल रन, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, रनआउटचा चान्स. विकेट. धाव बलकावरती झाल्या पॉवर हाऊस संघाच्या 58 आणि विजयासाठी बनवायचे आहेत 59. 59 रन टू विन. आउट हुआ खेल पलटा, का जोश उछलता, का जोश उछलता. थँक्यू डीजे. सॅम पॉवर हाऊसने पर्यंत मॅचला सुरुवात. 59 धावांचं टार्गेट. क्रिसलिस सिमिल लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन रिएटिक प्राइवेट लिमिटेड, वुडीज पार्टनर मालपानी बेकन लाइट, विंडसर ग्रुप, बेकेट इफेक्ट की तरफ से ये टूर्नामेंट का पूरी तरह से स्पॉन्सरशिप और एक अच्छा नियोजन आयोजन यहाँ पे देखने मिल रहा है. 59 रनों का टारगेट होगा. बैटिंग के लिए रमेश साबळे, योगेश, गेंदबाजी के लिए गणेश सुतार. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू आणि ते पहिला चेंडू सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये. धाव मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडूने सुरुवात. फटका जोरदार, धुवाधार आणि ते षटकार.
एकदा शॉर्ट पिच चेंडू होता, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन. सीधा आसमान के पार फिसली सका प्रहार नो बॉल, नो बॉल. अंपायर नो बॉल. 12 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. आर्केड लेगन्सी टीमच्या 12 धावा या धावफलकावरती पूर्ण होतात. लेगन्सी टीम मात्र वेगाने धाव पुढे घेऊन जातात. 38 चेंडू आणि 47 धावांची गरज. शुभमने केलेली जबरदस्त बॅटिंग. त्यानंतर रमेशने देखील चांगली सुरुवात केली. एक चौकार, एक षटकार रमेशने खेळला आणि त्याचबरोबर इथे अगदी पाहतोय आपण एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. 12 रन, 12 धावा धावफलकावरती पूर्ण होतात. शेवटचा एक चेंडू या षटकातील. आर्केड लेगन्सी की पॉवर हाऊस, कोणती टीम मॅच जिंकेल? पॉवर हाऊस. इथे मात्र आता गोलंदाजांना चांगली कामगिरी करायला लागेल. सुरुवातीला धावा खर्च होत आहेत, पण त्या धावा रोखावे देखील लागेल. फुल टॉस आणि असे चेंडू टाकले तर मात्र रमेश सामना खाऊन टाकेल. षटकार. सीधा आसमान के पार फिसली सका प्रहार पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा. रमेश साबळेने त्याचे इरादे स्पष्ट केले की आम्ही जास्त वेळी मॅच चालू देणार नाही. हे दाखवणारा खेळ पहिल्याच ओव्हरमध्ये पाहायला मिळाला आणि संघाच्या प्रमुख गोलंदाजाला मात्र त्याने काबीज केलं. बुद्धिबळाचा खेळ तुम्हाला जिंकायचा असेल तर तुम्हाला पहिलं वजीरावरती मात करावी लागते. टीमच्या वजीरवरती मात्र त्यांनी मात केली. 18 धावा मिळवल्या पहिल्या ओव्हरमध्ये आलेल्या 18 धावा. हा चेंडू इथे मात्र मोहम्मद सैफ. इथे मात्र हा चेंडू डॉट बॉलने सुरुवात. योगेश अल्लाट. हो योगेश अल्लाट साठी चेंडू होता भन्नाट. विकेट. बॅटर आउट. गिरा विकेट गूंजा मैदान ग्रिजली से एसएमई लीग की पहचान आउट हुआ खेल पलटा ग्रिजली का जोश उछलता ग्रिजली का जोश उछलता. अठरा धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. विकेट देखील इथे गमावली गेली. अनिकेत अल्लाट नवीन बॅटर. अनिकेत आणखी एक पैलवान मैदानामध्ये. अनिकेत अल्लाट साठी हा चेंडू मात्र दिशा खराब, संघाची दशा खराब. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. एकोणीस धावा. हो पायावरती जोरदार आघात केला. रन मात्र मिलणार नहीं. चेंडू डॉट बॉल. सुपर नॉकआउट के मैच मैदान में चलते हैं. यहाँ पे एक बार जीतोगे तो आगे निकलोगे, हारोगे तो इस टूर्नामेंट के बाहर. 1 साल तक वेट करना पड़ेगा. हवा में गेंद और ये विकेट. आजून एक बैटर आउट. गूंजा मैदान ग्रिजली से एसएमई लीग की पहचान आउट हुआ खेल पलटा ग्रिजली का जोश उछलता ग्रिजली का जोश उछलता. क्रिस्टलीसचा जोश मैदानामध्ये. गगनात मावेनाचा आनंद नक्की आज आपल्याला पाहायला मिळाला. सुपर नॉकआउटचे सामने मैदानामध्ये सुरू झाले. 2 विकेट इथे गमावले गेल्या. आर्केड लेगन्सी टीमला मात्र 2 मोठे झटके. आणि इथे हा चेंडू मंगेश अल्लाटला मात्र डिफेंस करायला लावणारा होता. डॉट बॉल. मोहम्मद सैफ काफी अच्छी गेंदबाजी कर रहे. केवल 1 रन दिया. 2 विकेट ले चुके. 2 बैटर मोहम्मद मात्र आतापर्यंत बाद गेले.
हो. डॉट बॉल ओव्हरची समाप्ती. 30 चेंडू आणि 40 धावांची गरज. हो सेफ. फक्त एकच धावेचं षटक हाताळलं, 2 विकेट मिळवल्या. शेवटचे 30 चेंडू 40 धावा. मॅच संपली असं म्हणता येणार नाही. मॅच अजूनही दोन्ही संघाच्या बाजूने समान ताकदीने मॅच असेल. 50-50 हे मॅच होगा. आणि या 50-50 मॅच मध्ये आता गोलंदाजांना त्यांचं तंत्र चांगलं वापरावं लागेल. पण जोपर्यंत रमेश साबळे मैदानामध्ये धावांचा पाऊस पडत राहील, एकोणीस 19 रन ऑन स्कोर बोर्ड. गोलंदाजी मार्कवर अजय वामन. अजय वामनने मागच्या ओव्हरमध्ये टिपलेला झेल आपण पाहिला आणि आता गोलंदाजी करताना देखील अजयला आपण पाहतोय. अजयचा हा चेंडू सरळ फटका होता, जोरदार होता. बॅटमन निघाली बंदुकीची गोळी. चौकार. सीमा पार क्रिसलिस का दमदार वार. यस, चेंडू गेला सीमा पार. क्रिसलिसचा दमदार वार आणि चेंडू सीमारेषेच्या पार. चौकार. परत एकदा फटका जोरदार. चौकार. 4 धावा. चौका गया सीमा पार क्रिसलिस का दमदार वार. चौका गया सीमा पार. फुल टॉस. या वेळेस मात्र चांगली फिल्डिंग. चेंडूला थांबवण्यामध्ये यश आलं. नाहीतर इथे देखील परत एकदा क्रिसलिस का वार. गेंद जाएगी सीमा पार. सच झालं असतं. फ्री हिट. नो बॉलचा चेंडू फ्री हिटची संधी असेल आणि इथे परत एक सिंगल दागण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे परत एकदा डायरेक्ट हिट मात्र होऊ शकला नाहीये चेंडू. मॅच आता रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली. 26 चेंडू 30 धावांची गरज. 29 धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या. 29 रन अभी भी जीत के लिए 26 गेंदे और 30 रनों की जरूरत है. और यहाँ पे और एक विकेट. बल्लेबाज आउट. गूंजा मैदान क्रिसलिस एसएमई लीग की पहचान. आउट हुआ खेल पलटा. क्रिसलिस का जोश उछलता. क्रिसलिस का जोश उछलता. गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई काफी तेजी के साथ. हो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. पंचांचे दोन्ही हात झाले जमिनी समांतर. कळवलं आता धाव आहे अवांतर. एक्स्ट्रा रन 30 धावा. 25 चेंडू 29 धावांची गरज. अजय वामनचा हा चेंडू इथे डिफेन्स केला. अक्षय प्रकाश अलाट मैदानामध्ये आपण पाहतोय. चेंडू मात्र डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30. अजून एक 24 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची गरज. स्ट्रॅटर्जी टीमची मात्र आज वेगळी पाहायला मिळते टीम लेगेसीची. कारण अजूनही सागर सारखा बॅटर अजून मागे ठेवलाय. म्हणजे मॅच विनिंग बॅटर अजून देखील मागे आहे. कारण इथे अगदी पाहतोय आपण रमेश साबळे मात्र चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. 1 रन डिक्लेअर धावेसोबत धावफलक पुढे सरकेल. तेवीस चेंडू 28 धावांची गरज. रमेश साबळे टीम साठी मात्र चांगला लढलाय. रमेश साबळे 13 चेंडू मध्ये 26 धावा आतापर्यंत बनवल्या आणि ते बॅटची कड आहे. आवाज पाहावा लागेल.
आणि ते हा चेंडू नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउट, नॉट आउटचा इशारा, नॉट आउटचा इशारा. अगदी ते रमेश साबळेने अगोदर देवाकडे पाहिलं, नंतर अंपायर कडे पाहिलं. तिथून वाचलो तर इथे वाचणार आहे, कारण हा निर्णय असा अंपायरचं काटेकोर लक्ष होतं. अगदी डोळ्यामध्ये तेल घालून या मॅच वरती पंचांचं लक्ष, प्रतिम काम हा या स्पर्धेमध्ये पूर्ण पंचांनी केलं. एखादी टुर्नामेंट कधी सक्सेसफुल होते माहिती का, त्या टुर्नामेंटला अंपायर चांगले असतील तर. नाही असे तुम्ही जे लेवलचे अंपायर, एका मोठ्या स्पर्धेचे अंपायर या स्पर्धेमध्ये घेत असाल तर स्पर्धा कोणत्या उंचीला पोहोचली हे तुम्हाला नक्कीच कळेल. सिंगल रन एकही वाद विवाद या स्पर्धेमध्ये पंचांनी होऊ दिला नाही. अगदी हसत खेळत या स्पर्धा मात्र पूर्ण करताना आपण पाहिलं. लीग मॅचच्या जवळपास 100+ मॅचेस इथे खेळवल्या गेल्या. आता अगदी पाहिलं तर नॉकआउट 32 टीम मैदानामध्ये नॉकआउट, सुपर नॉकआउट मध्ये खेळताना पाहायला मिळतील. परत एक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता, रन मात्र इथे नाही. चेंडू डॉट बॉल, निर्धाव. 32 रन, 3.5 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय. 19 गेंदे 27 रनों की जरूरत है मैच को जीतने के लिए. ये मैच काफी रोमांचित होता नजर आ रहा है. कभी लेगेंसी के पास, कभी पावर हाउस के पास, कभी लेगेंसी आगे जा रही है, कभी पावर हाउस आगे जा रहे. दोनों टीम काफी तेजी के साथ इस मैच में अपनी ताकद दिखाते हुए. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 32 धावा, 3 ओव्हरचा खेळ शिल्लक, 3 ओव्हर 27. या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव इथे खर्च केली, 2 धावा इथे या ओव्हरमध्ये खर्च केल्या. अप्रतिम षटक सैफने इथे हाताळलं. आफ्ताब सांडे अब गेंदबाजी के लिए हो गए. 18 चेंडू 27 धावांची गरज. रमेश साबळे स्टार्टिंग पासून बॅटिंग करतायत, पण टीमला विजय मिळवून देणं गरजेचं असेल. आफ्ताब साबळेचा हा चेंडू, इथे एक सिंगल रन. पण इथे या मॅच मध्ये आता सिंगल डबल पेक्षा मोठ्या फटक्यांवरती जास्त भर द्यावा लागेल, धावा बनवाव्या लागतील. 17 चेंडू 26 धावांची गरज, म्हणजे अजून 9 धावा मागे आहे बॉलर रन इक्वेशन पेक्षा टीम लेगन्सी. आता एकतरी बॅटरला रुद्र अवतार धारण करावा लागेल. पैलवान सगळे मैदानात उतरले, एकातरी बॅटरला आता गोलंदाजाला चितपट करावं लागेल. जगातील सर्वात मोठी बॉक्स क्रिकेट लीग मैदानामध्ये सुरू आहे. क्रिस्लिस एसएमई लीग 2026 पावर्ड बाय रिलेशन प्राइवेट लिमिटेड. हवा में गेंद है, वहां पे एक रन, एक सिंगल रन. सिंगल धावांसोबत धावफलक मात्र पुढे सरकताना आपण पाहतोय. पण या धावफलकाला आता ब्रेक लावून टाकलाय अल्ताफ सांडेने. 16 चेंडू 25 धावा. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. कधी मॅच लेगन्सीच्या बाजूने, कधी पॉवर हाऊसच्या बाजूने. कोण जिंकणार, कोण होगा इस मॅच का विजेता, कोण जिंकणार, कोण हारणार. जो हारेल त्याचं स्वप्न इथे संपेल, जो जिंकेल तो मात्र एक पाऊल पुढे सरकेल, ट्रॉफीच्या जवळ पोहोचेल. 34 रन अब स्कोर बोर्ड पे बने. ये बाउंसर गेंद थी, पटकी हुई गेंद थी, और ये विकेट, और ये विकेट, और ये विकेट. गूंजा मैदान, क्रिसली से एसएमई लीग की पहचान. आउट हुआ खेल पलटा, क्रिसली का जोश उछलता, क्रिसली का जोश उछलता. गेंद काफी ऊपर से जा रही थी, अगर छेड़छाड़ भी नहीं करते तो कुछ अलग हो सकता था. गेंद के साथ छेड़छाड़ की, बैट का किनारा लगा और आउट हो चुके. अगदी क्रिकेट तुम्हाला नक्कीच शिकवून जाईल. आज व्हॅलेंटाईन डे, कुणाची छेड काढू नका. इस बार बैटर आउट हो चुके. 4 विकेट अब तक गवा चुकी टीम. 34 रन. परत एकदा चेंडू हवेत, परत एकदा चेंडू हवेत.
इथे अगदी पाहतो आपण परत एक 35 धावा पूर्ण होत आहेत. 14 चेंडू 24 धावांची गरज. सागर गलांडे बॅटिंग साठी मैदानामध्ये आपण पाहतोय. सागर गलांडे बॅटिंग करतील. अल्ताफ सांडे गोलंदाजी करतील. सांडे विरुद्ध गलांडे ही मॅच मैदानामध्ये रंगली है. अल्ताफ फिर से एक बार गेंदबाजी के लिए राइट आर्म ऑफ द विकेट से काफी तेज है, लेकिन सागर भी काफी अच्छे बैटर है आणि ते पुल केलेला फटका होता. एक सिंगल रन सिंगल बरोबर धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळेल. 36 धावा 36 रन. धावा धावफलक होते. आपण पाहतोय 4.5 चेंडूचा खेळ इथे मात्र आतापर्यंत पूर्ण झाला. 13 चेंडू आणि 23 धावांची गरज. 13 गेंदों में 23 रन. ये मैच काफी रंगीन होता हुआ नजर आ रहा है. एक बड़ी टीम को अब बांध के रखा है टीम पावर हाउस ने. 13 गेंदों 23 रनों की जरूरत है. अल्ताफ सांडे गेंदबाजी के लिए. हो परत एकदा डॉट बॉल आणि त्याच बरोबर ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हर 36 धावा. 12 चेंडू 23 धावांची गरज. 12 गेंदों में आप 23 रनों की जरूरत है. वर्ल्ड लार्जेस्ट बॉक्स क्रिकेट टूर्नामेंट क्रिसमस लीग 2026 powered by Relation Reatic Private Limited, accelerating growth. गुडी स्पॉन्सर मालपानी बेकन लाइट. ट्रॉफी स्पॉन्सर विंडसर ग्रुप. और एक बड़ा खेल यहाँ पे मैदान में चलता हुआ. टीम आर्केड लेगेसी वर्सेस पावर हाउस. इन दोनों टीमों के बीच एक बड़ा मुकाबला. शेवटचे 12 चेंडू 23 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे. इथे अगदी हा सामना जिंकून द्यावा लागेल सागरला, जिंकून द्यावा लागेल अक्षयला. चांगली बॅटिंग करावी लागेल. इथे हा चेंडू परत एकदा डॉट बॉल, परत एकदा डॉट बॉल. आयुष्यात कधी स्वतःला उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण ढासळलेल्या भिंतीच्या विटा देखील लोक सोडत नाहीत. संकटावर अशा प्रकारे तुटून पडा. जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडेल. आणि तो इतिहास आज तुम्हाला घडवावा लागेल. सागरच्या बॅटमधून फटका चांगला गेलाय आणि इथे चेंडूला स्टॉप केलंय, रोखलंय. रन मिळणार नाही. चेंडू डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र डॉट बॉल. सागर खेळण्यासाठी काहीतरी दुखापत नक्कीच सतवतीये इथे सागर गलांडेंना, त्यामुळे नक्कीच त्याचा प्रॉब्लेम मध्ये आज टीम नक्की पाहायला मिळाली. खरं तर त्यांचा मेन हुकमाचा एक्का मात्र आज थोडासा जखमी आहे आणि अगदी सागर गलांडे लवकर बॅटिंगला आला असता तर वेगळं चित्र नक्की पाहायला मिळालं असतं. पण अजून मॅच संपली नाहीये, कारण सागर गलांडेने अजून सामना सोडला नाहीये. अजून देखील तो लढण्याचा प्रयत्न करतोय. लढण्याचा इतिहास आमचा, लढण्याचा इतिहास आमचा. हरणे माझ्या रक्तात नाही. जोपर्यंत मैदानात उभा मी, मला हरवणं शक्य नाही, मला हरवणं शक्य नाही. क्लीन बोल्ड, त्रिफळ उद्ध्वस्त, बॅटर आउट. गूंजा मैदान ग्रिजली से एसएमई लीग की पहचान. आउट हुआ खेल पलटा. ग्रिजली का जोश उछलता. ग्रिजली का जोश उछलता. या नदीपच्या खात्यामध्ये आलेली विकेट. गणेश सुतारने मात्र विकेट मिळवली. नवीन बॅटर ज्ञानदीप. पहिला चेंडू मात्र हवेत खेळला आणि इथे मात्र एक सिंगल रन. 8 चेंडू 22 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. मॅच अजून देखील लेगेसी टीम प्रयत्न करून जिंकू शकतात. लढावं लागेल, झगडावं लागेल, झुंजावं लागेल. आयुष्यात सहजासहजी काही मिळत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठा आता मात्र तुम्हाला करावी लागेल. 8 चेंडू 22 धावांची गरज. खोलवा टप्प्यात चेंडू दाखवला. टप्प्यात चेंडू. वाह, गणेश सुतार. पहिल्या ओव्हरमध्ये भरपूर मागणे ठरले होते. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा खर्च केल्या होत्या. या ओव्हरमध्ये 3 धावा खर्च करत एक विकेट देखील मिळवली. वाह, काय गोलंदाजी केली आहे, काय कमबॅक केलंय गणेश सुतारने. इथे हा चेंडू पर एकदा डॉट बॉल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती.
6 ओव्हरचा खेळ संपलाय. 37 धावा, 5 विकेट. येणारे 6 चेंडू 22 धावांची गरज. 6 चेंडू 22 धावांची गरज. आणि हा सामना देखील लेगन्सीला जिंकता येऊ शकतो. 6 चेंडू 22 धावांची गरज. वेस्ट इंडिजचा संघ पहिला वर्ल्ड कप खेळण्यासाठी ज्यावेळेस भारतात आला T20 वर्ल्ड कप, त्यांना देखील एका ओव्हरमध्ये 23 धावांची गरज होती. कार्लोस ब्रेथवेल आला, 4 षटकार मारून त्याने सामना संपवला होता. त्यानंतर गाणं वाजलं होतं चॅम्पियन चॅम्पियन चॅम्पियन. आणि आज ते गाणं परत इथे वाजणार का? ज्ञानदीप इथे आता कार्लोस ब्रेथवेल सारखा मैदानामध्ये बॅटिंग करेल का? 6 चेंडू 22 धावांची गरज. पहिला चेंडू फटका चांगला खेळलाय. फिल्डर हो हो हो, पुला खालनं पाणी वाहून गेलं. चेंडू जातोय सीमा पार चौकार. क्रिसलिस का दमदार मार. थँक्यू विजय. 5 चेंडू 18 धावा, 3 षटकाराची मॅच. पहिला तर आलाय चौकार. इथे मात्र एक सिंगल 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 रन. अक्षय स्ट्रायकिंग एंडवरती आता अक्षय असेल. शेवटचे 4 चेंडू 17 धावा. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर. एक सुपर ओव्हर आपण या स्पर्धेमध्ये पाहिली आहे. 33 धावांची गरज असताना 6 चेंडू 6 धावांवरती मॅच आली होती आणि त्यानंतर देखील सामना टाय झाला होता. इथे आता 4 चेंडूमध्ये 17 धावांची गरज. मॅच रंगतदार स्थितीमध्ये पोहोचली आहे. फटका चांगला खेळाय. चेंडू हवेत. रन मिळेल केवळ एक. चेंडू जास्त उंच खेळून फायदा नाहीये. सरळ रेषेमध्ये फ्लॅट एट चेंडू खेळावे लागतील. शेवटचे 3 चेंडू 16 धावांची गरज. आता जर चेंडू डॉट बॉल गेला तर टीम RKS लेगन्सीच्या पोटामध्ये येईल गोळा. धाव बनवचे 16. इथे जर षटकार गेला तर पॉवर हाऊसच्या पोटामध्ये येईल गोळा. धाव बनवचे 16. पण इथे फक्त एक सिंगल रन. पॉवर हाऊस त्याची पकड मात्र या मॅच वरती मजबूत करतायत. या मॅच वरती त्यांची मगर मिट्टी घट्ट करतायत. शेवटचे 2 चेंडू 15 धावा. एखादी चूकच आता फक्त लेगन्सीला मॅच मध्ये परत आणेल, पण ती चूक होणार नाही याची काळजी घेतली जाईल. एक सिंगल रन. शेवटचा एक चेंडू 14 धावांची गरज. मॅच आता लेगन्सी पासून बरेचसे दूर निघून गेले. नो बॉल. रुकना पडेगा. नो बॉल. पंचांचा इशारा नो बॉल. आणि ते रनआउटचा चान्स आणि रनआउट. नो बॉल. अंपायर इशारा नो बॉल. मला वाटतं एक खेळाडू अतिरिक्त पुढे थांबला. मॅच अजून संपली नाहीये. नो बॉल इथे आलाय. थँक्यू डीजे. पॉवर हाऊसने दिवाळीचे फटाके पेटवले होते, पण नो बॉलचा पाऊस त्यावर पडला. दिवाळी साजरी झाली नाहीये. अजून थोडा वेळ थांबावं लागेल. आणि ते यावेळेस मात्र हा चेंडू डॉट बॉल आणि त्याचबरोबर मॅच फिनिश. DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo, DJ Bravo. Champion, 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 champion. Powerhouse. Champion, 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 champion. Everybody know Chris Gayle is a champion. Beanie a champion, Bounty a champion, Marshall is a champion, Bungie is a champion, Fuller
champion, Serena a champion, Wendy a champion, Shelly and a champion, 958 Bolt a champion. Champion, champion. Man of the match. Post-match presentation. World's largest boxing tournament, KSW League 2026, powered by Relation, Latex Private Limited, Woody's partner, Malpani Make It Light, a trophy sponsor, Windsor Group, Make It Epic, इनकी तरफ से ट्रॉफी दी जाएगी. बेस्ट बैटर इस टूर्नामेंट के, अभी इसके इस मैच के बेस्ट प्लेयर जिन्होंने 2 ओवर में 3 रन दिए, मोहम्मद सैफ इस मैच के बेस्ट प्लेयर ऑफ द मैच. मोहम्मद सैफ इस मैच के प्लेयर ऑफ द मैच. मैम माइक हमारे मैन ऑफ द मैच के पास से दीजिए. हेलो मैम, माइक मैन ऑफ द मैच था ना, माइक تفوز عندي خوش فصوة يا اخي تفوز والله خوش مكسر يا اخي تفوز عندي خوش فصوة يا اخي تفوز والله خوش مكسر عندي لك رقصة قوية يا الحبيب. I request next two teams, Relation Rising Rangers and Pricey Hole Precision Hitters, playing it on turf, please. زيد عليها شوي عندي بيزة حق المختار اللي نعرفه صيده Yes, mate. سوي لي وقفة رهيبة. هيا رقصة بياض يبلي واحد كرك يلا بياض طق سيارة بوليس يلا سوي لي رقصة ثانية رقصة البطيء ولا ستة في مكان. تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي تفوز والله خوش رقصة. حلو زين مكانه حلو ديكوريشن ماله حلو سوي رقصة المارشميلو ربعنا هالفوق كله كامل كيلو رفيجك طايح كتفك Heroes verification, please. مش في عبوري يا ولد احنا شايلين هالليلة يبا نشيل. اقول عطني رقصة طقلي صرناي اقول عطني رقصة كلمة تاي اقول سوي رقصة هاللو قلباي زيد لي شكر وايد وانا اشرب لي جاي. يا اخي تفوز عندي خوش فصلة يا اخي